हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. व्हिडिओ बोलू शकता, आज व्लॉग नाही करत आहे. सो बेसिकली मी सांगतो, हा वीक पूर्ण माझा कॉलेजमध्येच गेला. मला टाईमच नाही भेटला व्लॉग करायचा, कारण की मोठं व्लॉगिंग करायला पण भेटत नव्हतं, कारण की पाऊस पडत होता. तर मी विचार केला, ठीक आहे, ह्या वीकमध्ये एवढं काय झालं पण नव्हतं की मी व्लॉग करीन. बट नंतर मी विचार केला, पण आय हॅव टू कीप द कन्सिस्टन्सी. लाईक दर सॅटर्डेला एक व्हिडिओ जायला पाहिजे. छोटा मोठा कसा येऊ, एक व्हिडिओ पाहिजे. हे मी स्वतःला प्रॉमिस केलेलं. तर मी बोललो ठीक आहे, काहीतरी टाकणार. पण असं नाही की काहीच टाकायचं. तर आज आपण करणार आहोत मूव्ही रिव्ह्यू. मला माहिती आहे, मी खूप टाईमपासून विचार करत होतो मूव्ही रिव्ह्यू करायचा आहे, मूव्ही रिव्ह्यू करायचा आहे. सो मी ह्या आय गेस लास्ट वीकच एक मूव्ही बघितलेली, OTTवर आली आहे, बॅकरूम्स. जर तुम्ही इंटरनेटवर ऍक्टिव्ह आहात, रेडिट, इंस्टाग्राम काहीही वापरतात, तुम्हाला ह्या मूव्ही बद्दल किंवा या कन्सेप्ट बद्दल माहित असायला लागणार. बॅकरूम्स, यू गाईस मस्ट हॅव हर्ड अबाउट इट समवेअर. सो मी एक बेसिक रिव्ह्यू देतो बॅकरूम्स हे काय आहे, मग आपण मूवीवर जाऊया. ठीक आहे. बॅकरूम्स म्हणजे तुम्ही असं समजा की इट्स अ रूम विच डझंट हॅव अ बिगिनिंग अँड एंडिंग. एका रूम लाईक एक रूम आहे जिचं एंडिंग पण नाही, स्टार्टिंग पण नाही, भूलभुलैया टाईप आहे. तुम्हाला वाटणार तुम्ही एकटे आहात, बट तुम्ही एकटे नाही आहात त्या रूम मध्ये. तुम्हाला सो आपण मूवीवरती येऊया. ठीक आहे. सो मूवी मध्ये बेसिकली दोन कॅरेक्टर आहे, क्लार्क आणि मेरी. ठीक आहे. सो क्लार्कचं काहीतरी फॅमिली इश्यूज असतात त्याच्या वाईफ बरोबर. ते तुम्ही मूवी मध्ये बघा, आय वोंट स्पॉइल इट. सो ही इज लुकिंग टू अ थेरपिस्ट. त्याची थेरपिस्ट त्याला ट्रीट करत असते. सो मार्कला अचानक त्याच्या ऑफिसमध्ये, ही इज अ सेल्स पर्सन. सो अचानक त्याच्या ऑफिसमध्ये त्याला बॅकरूमचा डोर भेटतो. आता बॅकरूम म्हणजे काय, जर मी हे तुम्हाला बोलायला गेलो तर शॉर्टमध्ये सांगू तर इट्स अ पॉकेट डायमेन्शन. म्हणजे वर्ल्ड 1 आणि वर्ल्ड 2 च्या मध्ये जो गॅप असतो, दॅट्स अ पॉकेट डायमेन्शन यू कॅन से. थिअरी खूप आहे, मला पण नाही माहिती, बट द मोस्ट रिलेव्हंट थिअरी की हेच आहे की बॅकरूम इज नन अदर दॅन अ पॉकेट डायमेन्शन. सो ते आपल्याला वाटतं की आपल्या दुनियासारखंच आहे, बट आपल्या दुनियासारखं नाहीये. ठीक आहे. सो हे मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला बॅकरूम्स काय असतं. सो कमिंग बॅक टू द मूवी. मूवी खूप चांगली आहे, हॉरर मूवी आहे, बट नेहमीसारखं हॉरर नाही की भूत येणार, जम्पस्केअर येणार, प्रत्येक 2 मिनिटानंतर ट्विस्ट वरती ट्विस्ट, असं नाहीये. सायकोलॉजिकल मूवी आहे, थोडं तुमच्या डोक्याबरोबर खेळणार. म्हणजे जर तुम्ही क्लॉस्ट्रोफोबिक आहात तर तुम्हाला भीती वाटणार मूवी बघताना. तुम्हाला असं होणार की निघ तिथून बाहेर, निघ निघ निघ, असं फील होणार तुम्हाला. ते इन डेप्थ फील होते. आणि बाय द वे, मूवी एका युट्यूबरनी बनवली आहे आणि त्याचं बजेट जास्त पण नव्हतं. इफ आय एम नॉट रॉंग, आय गेस 20 मिलियन और समथिंग आहे. मला माहित नाही नीट, बट हा म्हणजे एकदम कमी बजेटमध्ये त्यांनी मूवी बनवलेली. पहिली मूवी आलेली ऑब्सेशन, ती पण कमी बजेटमध्ये बनलेली, इट वॉज अ बूम. सेकंड मूवी आली आहे बॅकरूम्स, इट इज अ बूम. मोस्ट ऑफ यू वुड नॉट ट्राय इट, बट आय वुड से तुम्ही बघा. म्हणजे आय अश्योर तुम्हाला मजा येणार. स्पूकी हॉरर, आय वोंट से स्पूकी हॉरर, बट सायकोलॉजिकल हॉरर आहे. तुम्हाला एन्झायटी टाईप थोडंसं फील होणार, पण एकदम लो बजेटमध्ये त्यांनी मूवी बनवली आहे आणि मूवीचे एस्थेटिक्स बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला वाटणार पण नाही की मूवी एकदम लो बजेटमध्ये बनली आहे, की इट्स अ फेक और VFX. तुम्हाला असं वाटणार की इट इज हॅपनिंग, रिअल आहे. आणि ती मूवी तुम्हाला स्टार्ट पासून एंड पर्यंत हुक करून ठेवते. जास्त मोठी नाहीये, समथिंग अबाउट 2 hours, 2 तासाचीच मूवी आहे. बट एकही मिनिट तुम्ही तुमचा फोन घेऊन रील स्क्रोल करणार असं एकही मुवमेंट येणार नाही. तुम्ही कंटिन्युअस बघत जाणार. तुम्ही जर एकदा बसलात शेवटपर्यंत तुम्ही बघूनच उठणार. बट हा, लास्टचा जो एंडिंग सीन आहे वुड से, तो थोडासा ट्रिकी आहे. म्हणजे मलाही अजून तो कळाला नाहीये, बट माझे थिअरीज आहे ते काय असू शकते एंडिंग. बट आय वुड स्पॉइल इट. तुम्ही मूवी बघा. I would rate it 8 out of 10, but I must say तुम्ही जाऊन बघा. इट्स अ मस्ट वॉच. मूवी तुम्हाला भेटेल जर तुमच्याकडे एअरटेल एक्स्ट्रीम असेल तर तुम्हाला त्याच्यावरती भेटेल, किंवा लायन्स गेट वरती तुम्हाला भेटेल. अँड कमिंग टू द सेकंड, द मोस्ट अवेटेड सिरीज ऑफ द इयर, मुसाफिर कॅफे. आय डोंट नो व्हॉट टू से. म्हणजे मी आता जस्ट अर्धा एक तासा अगोदरच, मी आता कॉलेजवरून आलो, अर्धा एक तासा अगोदरच मी संपवली ती. मी काल चालू केलेली ती आणि आज संपवली सुद्धा. म्हणजे मी बॅक टू बॅक बघत गेलो, स्किप स्किप करून पण नाही, पूर्ण बघितली. ठीक आहे. 8 एपिसोड आहे, नेटफ्लिक्स वरती आली आहे. विक्रांत मेसी, भाई प्रेम आहे त्या माणसाबरोबर. भाई त्याचे एवढे फिल्म्स, एवढे मूवीज बघितले त्याचे, काय सांगू. मला मला तो आवडतो ऍज अ ऍक्टर, आणि त्याचे कॅरेक्टर्स माशाल्लाह बेस्ट असतात. ठीक आहे. कमिंग टू द सिरीज,
सिरीज खूप स्मूथिंग आहे. म्हणजे बॅकरूम्स आणि ह्याला कंपेअर केलं दोन्ही अपोजिट वरती आहे. बॅकरूम इज सायकोलॉजिकल हॉरर अँड दिस इज स्मूथिंग लव्ह स्टोरी रोमॅन्टिक सिरीज असं तुम्ही बोलू शकता. नॉट रोमॅन्टिक दो बट काइंड ऑफ. सो बेसिकली इट्स अ ड्रीम. म्हणजे असं सांगू शकतो मी. कसं सांगू याला रिव्ह्यू देईन तर आय वुड से एक सिनॉप्सिस देतो. अ मॅन who wants to follow his dream and his dream is to open a cafe in mountains. आणि मोस्ट ऑफ सगळ्यांचं ड्रीम हेच आहे. टू बी ऑनेस्ट मला विचारायला गेलं माझं बॅकअप ऑप्शन तर नाही बोलू शकत, बट जर इंजिनिअरिंग लाईफ हे माझं नाही झालं तर माझ्या मनात डीप डाऊन माझ्या डोक्यात पण हे आहे की आय वॉन्ट टू ओपन अ कॅफे. ऑफकोर्स नॉट इन माउंटेन्स, तिथे तर खूप ट्रिकी होणार. बट हां, माझं ड्रीम आहे की आय वॉन्ट टू ओपन माय कॅफे. ठीक आहे. सो ती सिरीज बघून मला असं वाटलं की यार हे चांगलं आहे आणि हॅपी हॅपी आहे. म्हणजे सिरीज बघताना थ्रू आउट द सिरीज माझ्या चेहऱ्यावरती एक स्माइल होती विच आय कॅन्ट से की का होती, बट बस होती. 3 ॲक्टर्स तिघांनीच चांगलं परफॉर्म केलंय. विक्रांत मेसी तर गोट आहे भाई आणि बाकीचे 2 ॲक्टर्स आय डोंट नो देअर नेम्स बट मी इथे त्यांचे फोटो लावेल. दे टू परफॉर्म टू वेल म्हणजे टू वेल. आणि सुधाचा कॅरेक्टर ज्या ॲक्ट्रेसने प्ले केलाय भाई शी इज अ क्युटी भाई. शी इज अ क्युटी. आय लाईक हर, आय लाईक हर. ठीक आहे. आता सीझन 2 त्याचा अनाउन्स झालाय. आय एम वेटिंग फॉर सीझन 2. एंडिंग बघून मला असं आलं, अरे यार सांगा ना, असं क्लायमॅक्स मध्ये सोडलं त्यांनी. सो ते एक झालेलं. सो यप, मी ह्या सिरीजला रेट करीन 9/10. कारण की दिल के करीब आहे भाई विक्रांत मेसी आणि पूर्ण जो होता तो पण. आणि बाय द वे द कॅफे वेअर दिस हॅज शूट इट्स ऍक्च्युअली अ कॅफे इन मसुरी. तो कुठला सेट नाही, काही नाहीये. त्याचं लोकेशन मी खाली टाकेन. तुम्ही लोक जाणार माहित नाही, पण माझं ड्रीम लोकेशन आहे आता. मला त्या कॅफेला एकदा जायचंय. मी तर जाणार. सो बेसिकली माझा पूर्ण वीकेंड असाच गेलाय मूवी सिरीज बघत आणि बाकीचं काम करत. आणि यप मला माहितीये मी लास्टच्या ब्लॉगमध्ये बोललेलो कॉलेजमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे. ती गोष्ट पण मी सांगणार काय झाली आहे, कशी झाली आहे एका पुढच्या ब्लॉगमध्ये. ह्या ब्लॉगमध्ये नाही. हा ब्लॉग नाहीये, हा रिव्ह्यू व्हिडिओ माझा पहिला. आय डोंट नो. बट हा मला सांगत जावं जर तुम्हाला रिव्ह्यू आवडत असेल तर. कारण की आय हॅव सम नॉलेज विच आय वुड लाईक टू शेअर विथ यू ऑल. मी खूप सिरीज खूप मूवीज बघतो पण मी कधी शेअर नाही करत. स्वतःपर्यंत ठेवतो. कोणी विचारलं तर त्यांना फक्त सजेस्ट करतो. बट हां, लास्ट ब्लॉगमध्ये मी स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचा एक सिनॉप्सिस रिव्ह्यू दिलेला. ते लोकांना आवडलेलं. सो मी विचार केला की लेट्स ट्राय इट. आणि माझं पहिलं कामच होतं की मी रिव्ह्यू करायचो गोष्टी इन्स्टावरती. तुम्ही आता पण इन्स्टावरती जाऊन बघू शकता. मी मूवीज सिरीज रिव्ह्यू करायचो ट्विट करून किंवा थ्रेडवरती ट्विट करायचो. सो ते तर आता मी बंद केलंय कारण की नाही इच्छा होत. पण हां, मला सांगा जर तुम्हाला रिव्ह्यूज आवडत असेल, आय विल ट्राय. माझा इनिशियल प्लॅन हाच होता, की प्रत्येक ब्लॉगच्या एंडिंगमध्ये एक मूव्ही रिव्ह्यू करत जाईन. पण नंतर मला वाटलं, की भाई खूप निश होईल. बट याह मला इच्छा झाली कारण की दिस वर टू ऑफ द बेस्ट मूव्हीज और सीरीज आय हॅव वॉच इन रिसेंट टाईम. सो विचार केला लेट्स शेअर इट. सो यप, मला सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा लागलाय. जर तुम्ही पण हे मूव्ही बघायचा प्लॅन करतायत बघा. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशा लागल्या. आणि यप, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.